शिंदेचा डबल गेम उघड, जरांगेंनी थेट घेतलं निशाण्यावर. आतापर्यंत केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला टार्गेट करणाऱ्या मनोज जरांगे पाटलाच्या निशाण्यावर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आले आहे. एकीकडे शिंदे मराठा समाजाचा चेहरा आहेत. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण आंदोलन हाताळले. त्यावेळी कदाचित एक मराठा मुख्यमंत्री असल्याचे त्यांना जरांगे पाटलाचा थोडा सॉफ्ट कॉर्नर मिळालेला होता. परंतु आता त्याच एकनाथ शिंदेवर मराठ्यासोबत डबल गेम केल्याचा आरोप होते. एकीकडे एकनाथ शिंदे वरवर मराठा समाजासोबत असल्याचे दाखवत असले तरी त्यांचेच नेते छत्रपती संभाजीनगर मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात कट रचत असल्याचा थेट आरोप जरांगेंनी केला. ज्या एकनाथ शिंदेसाठी आपण रस्ता खचला त्याने शिंदेकडून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती, असा घणाघात त्यांनी काल मीडिया समोर केला. बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर मधील 4 कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आणि त्यांची जात वैधता रद्द झाल्याच्या निमित्ताने उफाडफेला हा संघर्ष जरांगे पाटलांना थेट आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत नेला आहे. मराठ्याची गद्दारी केली तर 25 ते 30 आमदार सहज पाडू शकते अशी धमक्या आणि विजा इशारा जरांगे पाटला समोर दिलेला आहे. राजकीय विश्लेषकाच्या मते मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्याबाबत सावध आणि काहीशी मवाळ भूमिका घेतली. शिंदे स्वतः मराठा असल्याने ते समाजाला न्याय देतील अशी एक आशा जरांगे पाटलाकडून यांनी व्यक्त करण्याची सतत तेव्हा दिसत होते. परंतु कुणबी समाजाकडे दाखल झालेले असताना जरांगे पाटलांनी शिंदेवर डबल गेम खेळत असल्याचा थेट आणि गंभीर आरोप केला आहे. जरांगे म्हटले की शिंदे साहेब, तुमच्यावर असलेला गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण तुम्ही आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. या विधानाचा राजकीय अर्थ अत्यंत स्पष्ट सांगितला जातोय. तो म्हणजे जरांगे आनंद शिंदे मराठा समाजाचे कैवारी आणि राज्यातील प्रमुख चेहरा मानण्यात तयार आहेत. ओबीसी नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या बाळासाहेब भवन कार्यालयात मिळणारी रसद आणि मराठा आंदोलनाविरोधात होणारी हालचाल यामुळे जरांगेंनी शिंदेची कुंडी करण्यास सुरुवात केलेली आहे. जरांगे यांनी काल थेट संभाजीनगरमध्ये एका कॉलेजचा उल्लेख केलाय. आमदार संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांच्या पुढाकाराने एका कॉलेजमध्ये मराठा आंदोलकांना सुरंग लावण्यासाठी समन्वयकामध्ये फूट पाडण्याची एक गुप्त बैठक घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. राजकीय दृष्टिकोनातून हा आरोप अतिशय महत्वपूर्ण ठरवला जातोय, कारण शिरसाट आणि भुसरे हे दोघेही एकनाथ शिंदेचे खंदे समर्थक. त्यांच्या कॉलेजवर जर मराठा विरोधात कट शिजत असला तर त्यांच्या शिंदेला मूकसंमती आहे असा थेट मेसेज जरांगे पाटलांनी मराठा समाजात पोहोचवला. जरांगे यांनी एकनाथ शिंदेना टार्गेट करतात. महायुती सरकारमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरलेली आहे. त्यांचीच परिणिती म्हणून पत्रकार परिषद असतानाच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जरांगेंना थेट मोबाईलवर फोन लावलेला आहे. या फोन कॉलवर अंतर्गत पातळीवर सुरू असलेल्या डॅमेज कंट्रोलचा उलगडा होतो. सामंत यांनी शिंदे मराठा समाजाच्या विरोधात कधी जाणार नाहीत, तुमचा काही गैरसमज झालाय अशी विनवणी केली. परंतु जरांगे यांनी अत्यंत रोखठोकपणे एकनाथ शिंदेसाठी आम्ही खूप खस्ता खाल्ल्याने पण आमच्या पोरांच्या प्रमाणपत्रावर वाटोळ करू नका असं सांगत सामंत यांनी त्यांना सुनावलं. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी प्रशासनावर राजकीय दबाव आणल्याचा आरोप जरांगेंनी केला असून त्यांच्या नार्कोटिक्सच्या मागणी केलेली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा बचाव करताना सांगितले की जात पडताळणी समिती ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करणारी एक अर्धन्यायिक संस्था आहे. कागदपत्राच्या किंवा अपूर्तेमुळे अर्ज फेटाळले जाणे एक सामान्य प्रशासकीय प्रक्रिया असून त्यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही. बावनकुळे यांनीही आपल्यावरील आरोप फेटाळत नार्कोटिक्सला सामोरे जाण्याची तयारी दर्शवलेली आहे. मराठा समाजाविरोधात भूमिका घेत असल्याचे अनेक आरोप यादी बावनकुळे वरती झाले. मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे महामोर्चा काढला होता तेव्हा सरकारने सगळे सोयऱ्याबाबतचे मसुदा तयार केला होता. तेव्हा जरांगेचा आरोप होता की एकनाथ शिंदे हे सगळे सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास तयार होते. परंतु चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मतांचा राजकीय गणितासाठी त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर दबाव आणला आणि हा कायदाच रोखून धरला. मराठा आरक्षणाचे आंदोलन कमकुवत करण्यासाठी बावनकुळे हे पडद्यामागून सूत्र हलवत असल्याचे आरोप जरांगे पाटलांनी अनेकदा केलेला आहे. मराठा समाजात काही संघटना आणि नेत्यांना पुढे करून आंदोलन फूट पाडणं, आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांची प्रवृत्त करणं, जाणीवपूर्वक ओबीसी विरुद्ध मराठा आणि सामाजिक संघर्ष पेटवणं यात बावनकुळे यांचा मोठा हात असल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलेला आहे. प्रकाश येडगे आणि लक्ष्मण हाकेसारखे ओबीसी नेते जेव्हा मराठा आरक्षणाविरोधात किंवा सगळे सोयरे
विरोधात भूमिका घेतात तेव्हा त्यांना भाजपच्या काही नेत्याकडून छुपा पाठिंबा देण्यात येतो. यात बावनकुळेचाही सहभाग असल्याचा आरोप आधीही जरांगे पाटलांनी केलेला आहे. बावनकुळे स्वतः ओबीसी समाजातून येतात, त्यामुळे ते मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देऊन ओबीसी कोट्यात समाविष्ट करण्याचा विरोध आहेत, असा थेट आरोप मनोज जरांगे यांनी वेळोवेळी केलेला आहे. मनोज जरांगे यांनी आता केवळ आंदोलकांची भाषा न करता थेट राजकीय इशाऱ्याची सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोण हे त्यांनी ठरवले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकट्या माणसासाठी राजकीय नुकसान करू नका. मराठ्याशी गद्दारी केली तर आपण किमान 15 ते 20 आमदार पाडून दाखवू, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे. सरकारने मराठा समाजाची फसवणूक थांबवली नाही तर 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा राष्ट्रव्यापी जन आंदोलन छेडण्याचा अल्टिमेटम त्यांनी दिलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका महायुतीसाठी, विशेष एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी अत्यंत घातक ठरू शकते. मराठवाड्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात मराठा मतांची ध्रुवीकरण झाल्यास त्यांचा थेट फटका सत्ताधारी पक्षाला बसेल. एकनाथ शिंदे मराठा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्याची महायुतीचा प्रयत्न आता जरांगेच्या हातात या थेट हल्ल्यामुळे धोक्यात आला आहे. उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर जर कुणबी प्रमाणपत्र हा ढिला सुटला नाही तर 29 ऑगस्टचा आंदोलन महायुतीसमोर पुन्हा एकदा आव्हानात्मक ठरू शकते. एकनाथ शिंदे यावर काय भूमिका घेतात? संजय शिरसाट, संदीपान भुमरे यांच्यावर काय स्पष्टीकरण येते? मराठा आरक्षण आणि त्या संदर्भात शिंदे आपल्या नेत्याच्या पक्षांतर्गत कारवाई आचारसंहिता लावणार का, हे पाहणं आता महत्वाचं आहे. पण थोडक्यात एकनाथ शिंदे मनोज जरांगे जनजाहीर स्टेटमेंट देऊन टाकले की एकनाथ शिंदे डबल गेम केला, आता आम्हाला उद्धव ठाकरे चांगले होते, बरे होते अशी म्हणण्याची वेळ आणली आहे. मनोज जरांगेंनी ज्या अदृश्य शक्ती म्हणून ज्यावेळी जरांगे फडणवीसात तुटून पडले होते त्यावेळी एकनाथ शिंदे मजा बघत होते असे आरोप झाले होते. आता याच एकनाथ शिंदेवरती मनोज जरांगेंनी आपला मोर्चा वळवलाय. तुम्हाला काय वाटते मराठा आरक्षणाबाबत? खरोखर एकनाथ शिंदे डबल गेम केलेला आहे का? ज्यावेळी सुरुवातीचा मोर्चा मुंबईकडे जरांगेंचा निघाला होता त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी लोणावळा ते वाशी यामध्ये नेमकं काय घडलं ते एका रात्रीत गुप्त बैठक आणि एकनाथ शिंदे यांच्या हातून मनोज जरांगेचे उपोषण सोडलं. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं याचा उलगडा शेवटपर्यंत न झाल्यास एकनाथ शिंदेने मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं भूमिका काय घेतली ही शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहिली. आणि आता एकनाथ शिंदे यांच्या बाबत मनोज जरांगेचा अंदाज काय सांगतोय? मनोज जरांगे पुरेपूर अंदाज आला का? हे शिंदे डबल गेम करत आहे? तुमच्यासाठी महत्वाची बाब ही ठरणार आहे की कुणबी समाजानंतर मराठा आंदोलन आता हे प्रखर होणार आहे. असे अल्टिमेटम सुद्धा मनोज जरांगे यांनी दिलेले आहे. मनोज जरांगे यांनी थेट इशारा दिलेला आहे की एकनाथ शिंदे जर मराठा आंदोलनाच्या विरोधात जाणार किंवा यांच्या पक्षातील खासदार या विरोधात जाणार तर त्यांच्या विरुद्ध आम्ही लढा पुकारू आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये याची खूप मोठी आता महायुतीला फटका बसणार आहे, असे मनोज जरांगे यांनी थेट सरकारला बजावलेले आहे. पाहूया पुढे काय होते. तुमच्या मनात काय चालू आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. काय या आरक्षणाचा मुद्दा सुटेल का किंवा महायुती सरकार याच्या विरुद्ध काय कायदा करत आहे का? नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठा बांधवापर्यंत नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.